नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा अशा प्रकारची छान खमंग आणि खुसखुशीत अशी अळूवडी करून दाखव. बघा लेअर पण किती छान झाली बघा. अशी अळूवडी मी आज करणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. अळूवडी करण्यासाठी इथे मी 10 अळूची पानं घेतली. बघा अशी काळ्या देठाची पानं घ्यायची. आता मी हे देठ सोलून घेते. अशा प्रकारे हे देठ सोलून घ्यायचे. मी सोलून घेते. बघा सर्व पानांचे मी असे देठ काढून घेतले. आता हे पाने मी असे पोळपाटावर लाटून घेते. अशा प्रकारे असं लाटणं फिरवलं ना म्हणजे पान सरळ राहतं आणि वडी छान आपल्याला वळता येते. अशी सर्व पाने मी लाटून घेते. वडीसाठी एक वाटण करूया. इथे मी 4-5 मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 10-12 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतलं. हे सारं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. अळूवडीसाठी लागणारं आपण बॅटर बनवूया. मी 2 वाटी बेसन घेतलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ, मीठ घातलं, हिंग घातलं, मध्ये चिंचेचा कोळ घातला, गूळ घालूया. आणि आता आपण जे वाटण केलं होतं आलं, लसूण, मिरची, धणे, जिरे ते वाटण घालूया. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि सारं छान मिक्स करून घेऊया. आपण थोडे तीळ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. बॅटर असं पाहिजे. आता आपण दुसरं पान घेऊया. असं घ्यायचं आणि त्याच्यावर बॅटर लावून घेऊया. पान असं लावून झालंय. आता आपण यावर दुसरं पान घेऊया. असं घ्यायचं आणि असं लावून घ्यायचं. आपण यावर चौथं पान घालूया. हे थोडं छोटं आहे ना. सारखं सगळीकडे लावून घ्यायचं. सगळीकडे पीठ सारखं लागलं ना. आता आपण अळूवडी रोल करून घेऊया. असं घ्यायचं आणि इथेही आपण बॅटर लावायचं. म्हणजे वडी खायला खमंग लागते. आणि आपण अशी रोल करून घेऊया. आपली अळूवडी सुटणार नाही. बघा अशा प्रकारे मी सर्व वड्या वळून घेते. आता अळूवडीचे रोल आपण वाफवायला ठेवूया. एक 20 मिनिट लागतील.
हे अळूवडीचा रोल थंड झालाय बघा. आता आपण हा कट करून घेऊया. अशा प्रमाणे मी हे रोल कट करून घेते. इथे वड्या कट करून झाल्यात. आता आपण ह्या तळून घेऊया. आपण वड्या उलटून घेऊया. लालसर रंगावर शेकून घ्यायचं. छान लागतं खायला. वड्या छान शेकून झाल्या. आता आपण काढून घेऊया. इथे खमंग आणि खुसखुशीत अशी अळूवडी मी तयार केली आहे. खूप चवीला भारी झाली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने अशी छान अळूवडी करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.